एकाची दहने सावधत्या गुणे कारिन व्हा मारा हका देवा भयाठ आशे जव काळायचे झाले नाही यवंत प्रविश्य ममोआच मिमां प्रसुदाम संजीव यत् किल शक्तिधर स्वदाम्नाम अन्यांच हस्तचरण श्रमणत्व गाते प्राणाम नमो भगवते पुरुषाय तोभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नामाना पांडुरंगा करो प्रथम नामाना पांडुरंगा करो प्रथम नामाना पांडुरंगा करो प्रथम नामाना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुनी आता विठ्ठल 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 जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुनी आता गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसार परमामद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभेदं जड्डन्धकारापां हस्ते स्फटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनी निलये सरस्वती नमस्तुते शरण शरण हनुमंता शरण हनुमंता हालो रामदूता हालो रामदूता काय भक्तीचा वाटा मद दावाव्या सुभता 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 योतीनाथाचे चरणी योतीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी 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 वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा 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 चौक भरीला सनी चौक भरीला चौका भरीला सनी चौका भरीला पाचारिणी कुलस्वामिनी पाचारिणी कुलस्वामिनी पाचारिणी कुलस्वामिनी पाचारिणी कुलस्वामिनी आगा वैकुंठ वासिनी आगा वैकुंठ वासिनी आगा वैकुंठ वासिनी आगा वैकुंठ वासिनी ये धावडी गंगारी ये धावडी गंगारी धावून लवकरी रंगाई वो विठाई रंगाई वो विठाई रंगाई वो विठाई रंगाई वो विठाई
एक पातसा एकाची दहने, एक पातसा एकाची दहने, सावध त्या गुणे कारणभा, मारा का देवा भय अट्टहासी, जव काळायशे झाले नाही प्रस्तुत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, अखिल गुण निधान कारण कारण करुणावर्णालय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त, अखंड संजीवन समाधीमध्ये विश्वकल्याणासाठी निवास करणारे, ज्ञानेंचे राजे योग्यांचे शिरोमणी तथा साधकांचे मैबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट माऊली मा वैष्णव श्री ज्ञानोबाराय यांनी आणि ज्या वारकरी संप्रदायाचा पाया घातला, त्याच वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्य, मानवी जीवनाची उत्क्रांती साधणारा एक तत्वज्ञ संत आणि मानवी जीवाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारा एक द्रष्टा पुरुष, मानवी जीवनाची परिपूर्णता ज्या तत्वज्ञानाने साकार होते, त्या तत्वज्ञानाला विवेकाची जोड देऊन, वैराग्याची झालर लावून भक्तीच्या अंतःकरणाने मोक्षाच्या गावाला जीवाला ज्यांनी पोहोचवलं, भांडाऱ्या भामचंद्र घोरड्या डोंगरावरती जाऊन परमार्थाची साधना करून नंदू महाराज नोये द्या सगट वैकुंठ गमन करून इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं. असे इंद्रायणी तीरनिवासी, देहू ग्रामवासी, जगद्गुरु जगदवंदनीय श्री तुकोबराय यांच्या मुखारबिंदातून निघालेली ही अलौकिक अक्षराच्या कीर्तना करता. विठाला आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने जमलेले आहात हे सर्वांना श्रुत आहेत, ज्ञात आहे, माहिती आहेत. तरी पण वक्त्याचं कर्तव्य या नात्याने सांगायचं झालंच तर आपलं श्री क्षेत्र आडगाव, या आडगावमध्ये असलेली ही शिंदे वस्ती, बरोबर. आपल्या या शिंदे वस्तीवर हरिभक्तीपरायण कैलासवासी रानोजी गंगाराम शिंदे या बाबांना ये लोकाची यात्रा संपून परलोकी जाऊन आज तब्बल या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते. आपल्या भाषेमध्ये ज्याला आपण श्राद्ध म्हणतोय, या प्रथम श्राद्धानिमित्त दुसरं त्याला नाव आहे प्रथम पुण्य स्मरण आणि तिसरं एक नाव आहे ऋण निर्देश 16. या श्राद्धानिमित्त आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलेले आहात. या ठिकाणी गेलेले जे बाबा आहेत यांना चांगल्या प्रकारची सद्गती, चांगल्या प्रकारची ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्याकरता त्यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा सर्व परिवार यांनी ब्रह्मवृंदांच्या मुखातून मंत्र उच्चारण करून तर्पण विधीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहेत. तदनंतर या ठिकाणी अन्नदानाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. परत अजून विशेष रूपाने आपला जो गेलेला जीवात्मा आहे याला अजून काहीतरी पुण्य समर्पित व्हावं याकरता या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाने हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. त्यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा अत्यंत मोठा परिवार गंगा भागीरथी आवडाबाई गंगाराम शिंदे त्यांच्या आई आहेत. गंगा भागीरथी शिलाताई रानोजी शिंदे त्यांच्या पत्नी आहेत. सौ फुल्याबाई मोतीराम म्हैस धुने त्यांची बहीण आहेत. श्री राजेंद्र भाऊ रानोजी शिंदे मुलगा आहेत. श्री अरुण भाऊ रानोजी शिंदे मुलगा आहेत. श्री बाळासाहेब गंगाराम शिंदे भाऊ आहेत. श्री गणपत गंगाराम शिंदे भाऊ आहेत. आणि चिरंजीव यश राजेंद्र शिंदे, समस्त शिंदे परिवार, या शिंदे परिवाराने आपल्या वडिलांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता या ठिकाणी हा नियोजित केलेला हा कार्यक्रम. विठाला आपण सर्वजण या ठिकाणी श्राद्धानिमित्त जमलोय. श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध का करावं, कोणी करावं, कशा करता करावं, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, अनेक मुद्द्यांचं चिंतन या ठिकाणी तुम्हाला आम्हाला वेळ जसा जसा भेटेल तसं चिंतन तुम्हाला आम्हाला बघायचं आहे. आणि अभंग जो निवडला आहे तो श्री संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा अभंग आज चिंतन सेवेकरता निवडला आहे. कीर्तन म्हटलं रे म्हटलं लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने, या न्यायाने आज माझं मोठं परम भाग्य आहे. महाराष्ट्रातील अत्यंत दिग्गज मंडळी आज माझ्या कीर्तनासाठी करता उपस्थित आहेत. त्यामध्ये आमच्या सर्वांच्या मध्ये ज्येष्ठ असणारे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट असे कीर्तनकार, कीर्तन केसरी, कीर्तन सम्राट, या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे नंदकिशोरजी महाराज झोमन या ठिकाणी उपस्थित आहे. टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गायन सम्राट, गायन कोकिळा, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, हरिभक्तीपरायण ज्यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली असे असलेले हरिभक्तीपरायण आमचे आनंद महाराज दिवटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे टाळी वाजून स्वागत करा. जेवण करून घेते का हो तुम्ही? हा,
तुम्हाला टाळ्या वाजवायचा कटाळा आहे का? वाजवा, जोरात टाळी वाजवा जरा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हरिभक्तीपरायण आमचे संदीप महाराज रायते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हरिभक्तीपरायण आमचे हो हो रात्रीच होते ना महाराज ते. हरिभक्तीपरायण आमचे रतन बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. तिकडून असलेले आमचे हरिभक्तीपरायण साकोळेचे आमचे नारायण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडून असलेले आमचे चोपदार हरिभक्तीपरायण आमचे देशमुख बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. अगोदर देशाची सेवा केली, आता वारकरी संप्रदायाची सेवा करतायत असे असलेले आमचे चोपदार या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, अत्यंत गोड असा हात असणारे हरिभक्तीपरायण आमचे दत्तात्रय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं टाळी वाजून स्वागत करा. साऊंड सिस्टीम सुद्धा आमच्या दत्तू पंतांचीच आहेत. त्या भाऊंना पण या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद. आणि जेवढे जेवढे पाठीमागं उभे आहेत तुमच्याही चरणावरती पायाला वागतो. माझे 2 हात, तिसरं मस्तक तुमच्या चरणावरती ठेवतो. पुन्हा एकदा सांगतो, पुढे या. नाही बर ठीक आहे. असो, आपण सर्वजण श्राद्धानिमित्त जमलोय. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी सावधानतेचा इशारा देत आहेत. आणि जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सावधान होऊन तुमच्या जीवनामध्ये काय बदल होऊ शकतो याची मीमांसा श्री जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगातून करताय. खाली बसलेल्या लोकांना जरा टेन्शन आला असेल, एवढं पोरग सांगितलं. माझ्या उंचीवर जाऊ नका बरं का तुम्ही. ट्रक पाहिली का? ट्रक किती मोठी असू द्या, तिच्यामध्ये किती टनाचा माल असू द्या, कुठं जात असताना वगैरे पंक्चर जर झाली तर तिच्याबरोबर काय राहतो? एक जॅक. एकदा काढला रे काढला, गाडीच्या खाली लावला रे लावला, किती भरलेली टनाची गाडी असू द्या, ते जॅक उचलतं का रे? म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू बरं. एक उदाहरण सांगितलं, हे पटत नसेल तर सोपं सांगतो नंदू बाबा. काय विंचू पाहिला का तुम्ही? विंचू पाहिला का? बोला ना. पाहिला ना? हा, विंचू मोठा असू द्या नाहीतर छोटा असू द्या, ठणका 50,000 वाला बाबा जो ठणका देईल तो लासलगावचा निलेश महाराज सुद्धा देईल महाराज. आणि हे पटत नसेल तर अजून सोपं सांगतो, अगदी सोपं. आपल्या घरी जर बायकोचा भाऊ आला उन्हाळ्यामध्ये तर बायको आपल्याला दम देते, धरा पिशवी, जा आंबे घेऊन या. हे गाई पिशी घेतं आंबे आणायला जातं. तिथे गेलं का स्वतःच्या हाताने आंबे निवडून घेतं. आंबे घेतले का 100 रुपये 200 रुपये काय झाले ते देतं आणि घराकडे निघतं. घराकडे निघालं का पुन्हा पाठीमागं येतो दत्तूपंत आणि आलं का आंबेवाल्याला दम देतं. एक जरी आंबा खराब निघाला तर अख्खा रसाचं पातीला तुझ्या तोंडावर फेकल्याशिवाय राहणार. कोणाला दम देतो? कोणाला? आंबेवाल्याला. हा, तुम्ही ऐका, आंबेवाल्याला दम देतो. आपण एवढी हुशार मंडळी बा, साधे आंबे जरी घ्यायला गेलो तर ते सुद्धा निवडून घेणारी मंडळी आहेत. मग इथं तर चांगले चांगले कीर्तनकार बोलवायचे. आतापर्यंत तुम्ही इथं काही साधे आंबे नाही बोलवले आजगाववाल्यांनी, सगळे भारीतलेच आंबे बोलवलेत महाराज. इकडं रत्नागिरी हापूस येऊन गेला, इकडे देवगड हापूस येऊन गेला, सगळे भारीतलेच आंबे. हा परिसर म्हणजे सदन परिसर आहेत महाराज, सगळे भारीतलेच आंबे चाकणारे आहेत. आज तुमच्या पुढं जो उभा आहेत ना महाराज, या आनंदबाबांनी तुमच्या पुढं जो उभा केलाय हा सुद्धा एक आंबाच आहेत महाराज. हा सुद्धा काय एक आंबाचे. फक्त गंमत अशी आहेत बा, बाकीचे भारीतले आंबे असतील. हा जो आंबा आहेत ना महाराज, याला गोटी आंबा म्हणतात. कोणता आंबा म्हणतात नंदू बाबा? हा गोटी आंबा आहे. याच्यात लय रस पडेल, लय ज्ञान पडेल, लय अमृत पडेल असं काही नाहीत महाराज. पण जुने लोक याला गावठी आंबा म्हणतात. बाबा तुमच्या भाषेत काय म्हणतात? गावठी आंबा. तुम्ही बाकीचे आंबे किती चाखा, पण एकदा का गावठी आंब्याचा थेंब जिभेवर पडला ना महाराज, तो पुन्हा पुन्हा चाखा वाटतो. का? कारण हा ज्ञानोबा तुकोबारायच्या तालमीत तयार झालेला आंबा आहेत महाराज. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आज माझं मोठं परम भाग्य आहे. बाबांच्या निमित्ताने याला नैमित्तिक कीर्तन म्हणतात. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म असे जे कर्माचे प्रकार सांगितले हे नैमित्तिक कर्म आहेत महाराज. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्राद्ध का करावं, कोणी करावं, कशा करता, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय. अगोदर आपण या ठिकाणी अभंगाचं चिंतन बघूया आणि नंतर श्राद्ध कशाला म्हणतात हे बघूया. आणि वेळ भेटला तर बाप काय असतो याचंही चिंतन तुम्ही आपण करूया. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्वाचा अभंग आज चिंतन शिवेकरता निवडला आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सावधान करतायत महाराज. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सावधान करतायत त्या अर्थी तुम्ही आपण सगळे कसे झालेलो आहेत? झोपलेलो आहेत महाराज. आता तुम्ही जागे का झोपेले? तो
अहो तुम्ही जागे का झोपेले? जागेत, पण कुठून जागे? बाहेरून जागे. आतमधून तुम्ही सगळे झोपलेले. तुम्ही जर जागे असते तर 17 वेळेस म्हणावं लागलं नसतं कीर्तन चालू झालंय, पुढं या पुढं या पुढं या असं म्हणावं लागलं नसतं. इथं जर दुसरा काही झिंगणंग चिकणंगचा कार्यक्रम जर असता ना तर लोकांना सांगावं लागलं असतं मागे सारखा. आता सांगावं लागत पुढं या पुढं या पुढं या. का? देहाचं मर्म, देहाचं कर्म, देहाचं वर्म या अजून लोकांना समजलेलं नाही समजलं ना महाराज. बरं मागं बसून काय होणार आहे यांचं? होणार काहीच नाही. पण ते मुद्दामून मी म्हणजे मी कळत काहीच नाही, पण पुढे येणार नाही. आता ही मध्ये जागा ठेवली, एवढा मोठा मंडप दिलाय, तो मंडपवाला कालपासून त्या ठिकाणी खुट्या ठोकू राहिलाय. बरोबर आपल्या करताच केलंय ना, मग पुढे बसलेत काही फरक पडेल का? एवढा ॲटिट्यूडपणा कोणा करता दाखवायचा? नाही यायचं का? अजून बी नाही यायचं का? हे मला नाही खेळायचं, चाललो अहो असं काय करताय? या ना महाराज, तुम्ही पुढे आल्याशिवाय मला जरा आनंद प्राप्त होणार नाही. तुम्ही कसे आले सगळे? थोडं पुढं सारखा, जास्त नाही, अगदी फक्त ही मिळवणी करा. वा वा वा, टाळी वाजवा यांच्या करता एकदा. वा वा वा, आलेत बा पुढं. वा वा, विठाला 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 विठाला. असो, मनुष्य देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. अत्यंत दुर्लभ असलेलं शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं, पण याचं मर्म, याचं कर्म, याचं वर्म हे सगळ्यांना समजलं असं म्हणता येणार नाही. मिळालेलं शरीर हे सामान्य शरीर नाहीत बा. या शरीराने भगवंतापर्यंत जातो. रात्री मी कीर्तनामध्ये विषय मांडून गेलोय. काय वर्णन केलंय? शास्त्रकार वर्णन करतात, दुर्लभोत्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. सगळ्यात दुर्लभ गोष्ट काय असेल तर मनुष्य शरीर भेटणं हे अत्यंत दुर्लभ. दुर्लभो मानुषो देवो देयनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. तुम्हाला आम्हाला शरीर मिळालं, पण याचं मर्म कर्म वर्म न कळल्याचा परिणाम प्रत्येक जीव या ठिकाणी दुःख भोगता भोगता जन्मचे जन्म चालले, पण अजून सुखाचा लवलेश लागायला तयार नाही. आता इथं बसलेल्यापैकी एखाद्याला जर विचारलं तुम्ही एवढ्या दिवसाचा संसार केला, खरं सांगा सुख मिळालं का? अहो मिळालं का? बोला ना, मिळालं का? मिळालं नाही. पण खरं सांगा, सुख जरी मिळालं नाही, तुम्ही संसार सोडला का? सोडला नाही. पण सुख मिळालं नाही का? मग संसारात सुख नाही का? संसारात सुख आहे, पण किती आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख नाही असं नाही. या माऊली विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायाची धुरा पताका आपल्या खांद्यावरती घेऊन वारकरी संप्रदायाचे विशेषत्वाने प्रचार प्रसार करणारे आमच्या निपाड तालुक्याचं भूषण हरिभक्तीपरायण आमचे नवनाथ महाराज गांगुडे या ठिकाणी उपस्थित झाले. टाळी वाजून स्वागत करा. हो, तसं ते माझ्याबरोबर येणार होते, पण रात्री बाबांनीच मला इकडे ठेवून घेतल्यामुळं मला काही येता आलं नाही. बसा बसा, काय अडचण नाही. विठाला 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 विठाला. काय सांगत होतो? संसार आपण सोडायला तयार नाही. थोडं पुढे गेलो होतो बरं का मी, संसाराच्या थोडं पुढे गेलो होतो. तुम्हाला आम्हाला देह प्राप्त झाला. आता तुम्ही सगळे इथं आले कशाला? कीर्तनाला पेटवायला नाही. कशाला आले तुम्ही? श्राद्धाच्या कार्यक्रमाकरता आले. मग श्राद्धाच्या कार्यक्रमाला कीर्तन ठेवलंय म्हणल्यावर आपण काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे ना. आता मी इथं कशाला आलो? कीर्तनाला आलो का स्वयंपाक करायला आलो? बोला ना. आपण ज्या कामाकरता आलोय ते काम केलं पाहिजे का नाही? हो, मग भगवंताचं एकच म्हणणं आहे का मी तुला ज्या कामाकरता पाठवलंय ते काम तू कर, बाकीच्या भानगडीत तू पडू नको. आता शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं, ऐका बरं का, शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं. बरं, हे शरीर एका कारणाने भेटलं नाहीत ना महाराज. अनेक कारण शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत बाबा. किती कारण आहे? पहिलं कारण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, अगा कर्मी जय उरावे तैती सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे दे आहे का. मागच्या जन्मातलं राहिलेलं कर्म, ते कर्म भोगण्याकरता तुम्ही आपण या ठिकाणी
आलो. आता जे वागतो करतो बोलतो हे सगळं कधीच आहेत महाराज, हे सगळं मागचं आहेत. हे कधीच आहे, मागचं आहे. कर्म कोणालाही चुकलेलं नाही. दृष्टांत जर सांगायला लागलो तर 7-8 दिवस दृष्टांत सांगायला एवढे दृष्टांत आहेत बा. भीष्माचार्य षडपंजरीवरती पडले. कुठं? षडपंजरीवरती पडले. युद्ध संपलं, रक्ताचे पाट वाहिले, रक्ताच्या थारोळ्यात सगळे पडलेले. आख्ये कौरव कुठं? नाशिकला मेले, सगळेचे सगळे मेले. आता भीष्माचार्य वाट बघतायत महाराज की भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटण्याकरता येणार. श्रीकृष्ण परमात्म्याने कुंती मातेची भेट घेतली आणि आत्याला विचारलं, आत्या काही मागायचं असेल तर मागून घे. मागितलं काय महाराज? ऐका ना, ऐका ऐका हो. आत्याने मागितलं काय? देवा द्यायचं असेल तर फक्त दुःख दे. ऐका हो, द्यायचं असेल तर काय दे? ताई काय मागितलं? दुःख दे. का दुःख मागितलं? कारण दुःखामध्ये देवा तुझी जेवढी आठवण होते ना बाबा, तेवढी सुखामध्ये तुझी आठवण होत नाही. आता माझ्याकडे पहा, माझं लग्न झालं ना, मी घोड्यावर बसलेलो होतो. कोण? मी कुठं बसलेलो होतो? घोड्यावर बसलेलो होतो. हे नंदू बाबा, नवनाथ बाबा, दत्तू बाबा, आनंदा बाबा, संदीप बाबा हे सगळेचे सगळे घोड्याच्या पुढे नाचत होते. कोण? बोला ना हो तुम्ही, काही नाराज आहे का माझ्यावर? इकडं नाचत होते सगळे. कोणत्या? ह्या नाही बरं, मी घोड्यावर बसलेलो होतो, इकडं नाचत होते घोड्याच्या पुढं. का नाचत होते माहितीये का? का नाचत होते? कारण तो आनंदाचा क्षण होता, तो सुखाचा क्षण होता. त्याच्यामुळे हे माझ्याही पुढं होते. पण आता जेव्हा मी कधी मरल ना, मी हे सगळ्यात मागं राहतील आणि मी यांच्या सगळ्यांच्या पुढं राहील. तुम्ही पुढं घालायलाच मला माहितीयेत ना मला. ऐका अहो, ज्या वेळेस आनंद प्राप्त होतो ना त्यावेळेस कोणाची आठवण येत नाहीत बा. पण ज्या वेळेस दुःख होतं ना बा, त्यावेळेस सगळे बाजूला जातात आणि त्यावेळेस मात्र देवाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आत्याची भेट घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा भीष्माचार्यांजवळ आले आणि डोक्याच्या बाजूने उभे राहिले. कोणाच्या बाजूने उभे राहिले? डोक्याच्या बाजूने. आता त्यांना हात जोडता येत नव्हते. डोळ्यातून गळगळ गळगळ पाणी चालू झालं आणि त्या ठिकाणी देवाला विनंती केली, भगवंता अरे किती वाईट बघायला लावलीस, आता तर ये ना पायाच्या बाजूने. अरे तुझंच ब्रीद वाक्य ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तो आकले ब्रह्म या प्रयाती समद्भावम याती नास्तेत्र संशया. ये ना माझ्या पायाच्या बाजूने, बघू दे ना तुझं स्वरूप. अंतकाली नाम आले जाच्या मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. आता किती वाट बघायला लावतो. ये म्हटले पायाच्या बाजूने. भगवंतानी स्मित हास्य केलं आणि भगवंत समोर येऊन उभं राहिले. भागवतामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये भीष्मस्तुती आली. सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरशीर्वेक्षणम स्तहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि शिरसा चतुर्भुजम. त्या ठिकाणी भीष्मस्तुती आली, भगवंताची स्तुती केली आणि भगवंताची स्तुती झाल्यानंतर काही प्रश्न विचारले. त्याच्यात एक प्रश्न असा विचारलाय की देवा अरे 6 महिने झालोयत मरणाची वाट पाहतोय. ऐकताय ना तुम्ही? मानात डोलवा. ऐकताय ना? 6 महिने झाले मरणाची वाट बघतोय, मला मरण काय यायला तयार नाही. बाबा फार घेण्यासारखं हो नवनाथ बाबा. बघा ना तुम्ही, मुलगा होत नाही, मुलगा होत नाही म्हणून या बाबाकडे जाय, त्या बाबाकडे जाय, त्याचा अंगारा खाय, त्याचा धुपारा खाय. कशा करता? मुलगा होण्याकरता. आणि तोच मुलगा पुन्हा म्हातारा झाला का म्हातारा का जात नाही म्हणून या ब्राह्मणाकडे जाय, त्या ब्राह्मणाकडे जाय, याला विचार आमचे बाबा कधी जाणार. ऐका ना, लोक कशा करता नवस करता? जन्माला यावं म्हणून नवस करतात, याच्यात नवल नाही. माणूस का जात नाही याच्या करता सुद्धा नवस आहे. मग ब्राह्मण बुवा सांगतात एक काम करा, त्यांच्या हाताने गाईला पोळी द्या, कुत्र्याला पोळी द्या, पिंडीवरचं पाणी त्यांना पाजा, गंगेचं पाणी त्यांना पाजा. कशा करता? अहो मराई करता. याला जीवन म्हटलेलं आहे बुवा. जन्माला येत नाही म्हणून नवस आणि मरत नाही म्हणून सुद्धा नवस. भीष्माचार्य म्हणले देवा असं कोणतं कर्म घडलं रे माझ्याकडून? 6 महिने झालो मरणाची वाट बघतोय. आता त्याचे कारण भरपूर आहेत बरं का भागवतामध्ये. उत्तरायणाची वाट पाहत होते, कोण काय कोण काय कोण काय, जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीने सांगतो. पण ऐका ना,
भगवंतानी सांगितलं, अहो तुम्ही मागच्या जन्मामध्ये अत्यंत मोठे क्षत्रिय राजे होते, शिकारी करता निघाले आणि शिकारीला जाता जाता तुमच्या वाटेत एक सरडा आला. तुम्ही काय केलं? भात्यातून बाण काढला, बाणाने तो सरडा उचलला, बाजूला फेकला, परिणाम तो एका काट्यावर जाऊन पडला. कुठे जाऊन पडला? काट्यावर जाऊन पडला. भीष्म पितामह म्हणे, असा किती वेळ पडला होता रे? हो, किमेकम दैवतम लोके किम वाप्यकम परायणम स्तुवंतकम कमर्चंत प्राप्नुर्यो मानवा शुभम को धर्म सर्व धर्मानां भवतो परमो मता किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधना. देवा, अरे जरी कौरवांच्या बाजूने होतो पण धर्मनीती कधी सोडली नाही, तरी हे दुःख का? त्यावेळेस भगवंताने सांगितलं 6 सेकंद पडला होता. किती सेकंद? 6 सेकंद. मग भीष्म पितामह म्हणे, जर 6 सेकंद पडला होता, मला 6 महिने का पडावं लागलं? भगवंताने उत्तर दिलं, ते व्याज जे असतं ना, ते त्या ठिकाणी कर्म जे व्याजा सगट फेडावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले आईचे किती, उपजले मेले आईचे किती, अरे उपजले मेले आईचे किती, उपजले मेले आईचे किती, हो उपजले मेले आईचे किती. हरिमुखी गाणं हर बळी सुंदर, हरिमुखी गाणं हर बळी सुंदर. केले कर्म झाले त्याची भोगा आले. अहो 6 सेकंदाचं व्याज किती झालं? 6 महिने. भगवंतानी त्या ठिकाणी सांगितलं, मनुष्याला कर्म व्याजा सगट फेडावं लागतं. मग मला सांगा, आपण किती सरडे मारले? आपण आपल्या बोलण्यातून किती जणांचं अंतकरण दुखावलं? आपण आपल्यापासून किती जणांना विजा झाली? हे सगळं कर्म बनतं. या बोटाने जर कर्म केलं ना, याच बोटाला फेडावं लागतं बा. हे दुसऱ्या बोटाला फेडावं लागत नाही. सीतामाई अगदी लहान होती. केवढी? अगदी लहान. राघू महिना पिंजऱ्यात बंद करून ठेवली. एका पक्षाचा शाप त्या ठिकाणी भेटला सीतामाईला. माझ्या राघवाला तू माझ्यापासून बाजूला केलं ना, तुला सुद्धा काही दिवस तुझ्या राघवापासून बाजूला राहावं लागेल. असे कितीतरी दृष्टांत आहेत महाराज, कितीतरी उदाहरणं आहे. मला उदाहरणं सांगून टाइमपास करायचा नाही. आपल्याला जन्माला येण्याचं पहिलं कारण म्हणजे कर्म. दुसरं कारण सांगितलं, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. पातकाचं मूळ म्हणजे काय? एखादा बंगल्यात राहतो, हाऊस करतो, मौज करतो, मजा करतो, सगळे उद्योग करतो, पण कायम पाहिलं का तो आनंदात. आणि एखादं झोपडीत राहतं, गंध लावितं, टिळा लावितं, एकही कीर्तन सोडत नाही, एकही भजन सोडत नाही, प्रत्येक कार्यक्रमाला हजर, प्रत्येक वारीला हजर, पण कायम पाहिलं का दुःख कोणाकडं? दुःख याच्याकडं. असं का? कारण जो त्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये राहतोय, हाऊस मौज मजा करतोय, त्याचं पुण्य आहेत बाबा. आणि पुण्य आहे तोपर्यंत तो त्या ठिकाणी सुखातच राहणार. कारण पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. मग दुःख जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला आम्हाला सुखाचा लवलेश प्राप्त होणार नाही. बरं, पुण्य कशाला म्हणायचं हे तरी माहिती का आपल्याला? रात्रीपेक्षा बेकार परिस्थिती दिसते. आहे का? मला आहे ना, लोक असे फ्रेश लागतात महाराज, बरं का. ह्या शनीच ते गुबड असं पाहणं असं बरं वाटत नाही, ते भीती वाटत. आपलं काही चुकत आहे का काय असं? बरं काय, एक तर माझी उंची कमी आहे. मला एक तर काही जण कीर्तनकारच समजत नाही. हो, त्यांना वाटत आहे लहान पोरांमध्ये टाळ घ्यायला आला का काय, असंच बऱ्याचशा जणांना वाटतं. चला असू द्या, वजन थोडं कमी पडतं बाबा, तुमचं कसं वेगळं काम आहे. हो, आम्ही जरा बारके आहेत अजून. हां, काय सांगत होतो? बरं, जाऊ द्या. दुसरं कारण सांगितलं, जन्म येणे घडे पातकाचे मूळ. आणि तिसरं कारण सांगितलंय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. अजून 3 कारण सांगितले. ऋण वैर हत्या हे तो न चुके निदिता. आता निलेश महाराज इथं आले, इथं किती वेळ राहणार हो? 2 तास. हा, असं किती? 2 तास. 2 तास झाले का निलेश महाराज कुठं जाणार?
म्हणजे इथलं ऋण संपलं. तसं बाबा तुमच्या आमच्यात राहिले, कुठपर्यंत राहिले? कुठपर्यंत? जोपर्यंत ऋण होतं, समाजावरती ऋण होतं, परिवारावरती ऋण होतं. मगाशी मला त्यांच्या चिरंजीवांनी सांगितलं महाराज का बाबाच्या हातूनच त्या ठिकाणी झेंडावरती लावल्या जायचा. ऐका ना महाराज, शेवटचा झेंडा जोपर्यंत लावायचा राहिलेला होता तोपर्यंत बाबा या ठिकाणी राहिले. झेंडा लावायचं काम त्यांचं संपुष्टात आलं. बाबा तुम्हाला आम्हाला सोडून निघून गेले. लक्षात येतं ना मी काय बोलतोय? आता तुम्ही आपण इथं मंडपात आलोय, कुठपर्यंत राहणार? जोपर्यंत इथलं कर्म आहे, जोपर्यंत इथलं ऋण येत तोपर्यंत राहणार. ऋण संपलं का तुम्ही आपण निघून जाणार. दुसरं अजून त्याच्यातलं कारण सांगितले, वैर केलेला असेल तर नवनाथ बाबा वैर फेडण्याकरता या ठिकाणी जन्म आहे. तिसरी गोष्ट, हत्या केलेली असेल तर ती फेडण्याकरता सुद्धा इथं जन्म आहे. जाऊ द्या, येवला तालुक्यामध्ये एरंडगाव आहे, माहिती आहे का तुम्हाला? हो, एरंडगाव. त्या एरंडगावचा एक ग्रस्त ट्रॅक्टर काढला, टारली जोडली आणि त्या ठिकाणी कुरणात गेला. कुरणात म्हणजे शेतात गेला. तिथं गेल्यानंतर गंमत काय झाली, त्याने काय केलं महाराज, घास कापायला सुरुवात केली. घरी भरपूर 10-15 जनावरं होतं, जित्रप होते. घास कापायला सुरुवात केली. घास कापायचा, खाली टाकायचा, घास कापायचा, खाली टाकायचा. असं करता 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 त्याने अर्धी टारली घास कापला. नवनाथ बाबा किती? अर्धी टारली घास कापला. संध्याकाळची वेळ झाली, झुंजूमुंजूची टाइम, संध्याकाळची वेळ. मग आता घराकडे जायला निघायचं म्हणून त्याने हाताने घास भरला आणि टारलीमध्ये टाकला. ट्रॅक्टरला शेल मारला आणि घराकडं निघाला, घास घेऊन निघाला. घरी जाता जाता एक 90-95 वर्षाची म्हातारी भेटली आणि आवाज दिला, ए दादा थांबव ट्रॅक्टर, येऊ दे मला गावापर्यंत. आता माणूस की धर्म आहे बाबा. त्याला वाटलं म्हातारीला पुढे बसता येणार नाही. त्याने म्हातारी जशी उचलली ती कुठे ठेवली? टारलीमध्ये ठेवली आणि ट्रॅक्टर निघाला. आता ट्रॅक्टरवाल्याला पुढे चालवणाऱ्याला टारलीत काय चाललं दिसत नाही. ट्रॅक्टर निघाला आणि 2-4 मिनिटं गेले आणि पाठीमागं त्या टारलीमध्ये जो घास भरलेला होता हाताने त्याच्यातून भला मोठा नाग निघाला. नाही तुम्ही कशाला बाबू करता, तिकडं निघाला तो. जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती. संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला जाग केलं. याचा अर्थ आपण काय झालेलो आहे हे बोला. हो बाबा, हो लय वैतागवलं तुम्ही. बोला ना, आपण कसे झोपेले? हो, पण कुठून झोपेले? आतून झोपेले. बाहेरून मात्र जागेत. बाहेरून आपण कसे जागे, पण आतून काय झालोय? झोपलोय. कुठं झोपलोय? ज्ञानोबरायांची ओवी पाना काय गोडे. मग ज्ञानाची या वेळी जागती जाणीवीची डोळे, जैशी तिरी नाव न ढळे टेकली शांती. काय वर्णन केले? मग ज्ञानाची या वेळे झाकती जाणीवीची डोळे, जैशी तिरी नाव न ढळे टेकली शांती. आपण जे त्या ठिकाणी जाग आहेत ना महाराज, हे फक्त आपण लौकिका करता जाग आहे. अलौकिक पद्धतीने तुम्ही आपण सगळे झोपलेलो आहेत बा. आता इथं आपण सगळे जे जमलो ना महाराज, कशा करता जमलोय? सुख मिळावं, समाधान मिळावं, तुमच्या आमच्या पदरामध्ये काहीतरी पुण्य प्राप्त व्हावं. नोये नोये तुमची आमची भगवंताची भेट घडावी. देवाची उभाक्षण तेने मुक्तिचारी. मुक्त्या किती? 4. सोलोकता, समीपता, स्वरूपता, सायुजता. पुरुषार्थ 4, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ऐका ना, भक्त 4, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. याच्याही पलीकडे बोलू का? वाऱ्या सुद्धा 4, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. हे सगळं जे तुम्हाला आम्हाला जे कळतं ना बुवा, की बाकीचं कोणाला कळत नाही, याच देवाने, हो याच देहाने तुम्हाला आम्हाला देव होता येतं. आता माझ्याकडे पहा, मी जर ठरवलं भारताचा राष्ट्रपती व्हायचं, होता येईल का नाही? खबर नाही म्हणून राहिले हो तुम्ही. खबर उंची कमी म्हणून काय अडचण काय तुम्हाला? का हो बाबा, होणार नाही? हा म्हणा ना, थोडे वेळ पॉझिटिव्ह बोला, कायम निगेटिव्ह बोलतात. हो, ऐका ना, मी राष्ट्रपती होईल का काय माहिती नाही. आमच्या बाबांनी ठरवलं मला कलेक्टर व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. जाऊ द्या हो. आमच्या नवनाथ माऊलींनी ठरवलं मला उपमुख्यमंत्री. जाऊ द्या. इथं बसलेल्या मंडपातल्या सगळ्यांनी ठरवलं काय? मला काहीतरी व्हायचंय. कोण काय होईल मला माहिती नाही, पण आपण सगळ्यांनी जर ठरवलं काय, मला देव व्हायचंय, होता येईल का नाही महाराज?
तुम्ही बाकी काय व्हाल मला माहिती नाही. नद्या निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल मन तिथे होती, तरी का सिद्धी नदरावा. उत्तम सार पाठातलं देऊ का? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सद्घन चितघन आनंद घन, जगाची उत्पत्ती स्थिती लय त्या भगवंताच्या स्वरूपापर्यंत तुम्हाला आम्हाला जायचंय. मग तुम्ही आपण भगवंताचे स्वरूप नाहीत का? तुम्ही आपण भगवंताचे स्वरूप नक्की आहेत. आता मी कोण आहे? अहो मी कोण आहे? नवनाथ महाराज? अहो नाही हो, मी देव आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? अहो म्हणा ना देवे. कधीच म्हणणार नाही तुम्ही, कारण डोळ्यांनी दिसतच नाही ना. अहो ते महाभारतात फार गोड उदाहरण आलेले. भगवंतानी धर्माला सांगितलं एखादा चांगला एखादा वाईट माणूस शोधून आण, आणि त्या दुर्योधनाला सांगितलं एखादा आहे ना चांगला माणूस शोधून आण. बरं का बाबा, ऐका परिणाम असा झाला, धर्माला एकही माणूस वाईट सापडला नाही. अहो आणि याला एकही माणूस चांगला सापडला नाही. का? ती दिव्य दृष्टी तुमच्या आमच्याकडं नाही. अहो देव नटला नाना परी, भरुनी उरला हो ममई मांशो सर्वा गटी, विठ्ठल जळी स्थळी. देव प्रत्येकामध्ये, पण तुम्हाला आम्हाला आपण देव आहोत ही सद्भावना का होत नाही? त्याचं कारण असं आहे का तुम्ही आपण मायेने ओवड लागलोय. अहो रात्री विषय सांगितला ना मला. अहो खाली किती लोक सांगितले? 7. खाली 7 लोक. आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ. किती झाले? 7. अहो किती झाले? कोणकोणते? तूच पाय म्हणा किती कोणती. ऐका, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ, वरती सोरलोक बोरलोक तपोलोक ज्ञानलोक, वरती वैकुंठ लोकापर्यंत 7 लोक. आपण ऐका ना महाराज, आपण या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये राहतोय. या मृत्यू लोकाचा नियम असा आहे बा, या मृत्यू लोकात जो आला ना बा त्याला एक ना एक दिवस जावंच लागतंय. मृत्यू लोकाचा नियम आहे, याच्यात बदल घडत नाही. शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषा हे शरीर जे तुम्हाला आम्हाला भेटले. आता मी कुठं उभा आहे? नाराज आहे का हो काही? ऐका ना, मी नारदाच्या गादीवर उभा आहे. मी इथून खाली उतरल काही गॅरंटी का? हो मागचे उतरल का? नाही नाही घर नाही जाऊ द्यायचं का मला? अहो नाहीच ना महाराज, माझा बुडबुडा कधी फुटेल सांगू शकत नाही. नाथ महाराज वर्णन करतात, जळी बुडा बुडी देखता देखता आणि क्षण न लागता दिशे नाती. काय वर्णन केलेलं आहे? तुम्हाला आम्हाला जे शरीर भेटलंय ना हे जरी सामान्य नाही, पण या शरीराने भगवंतापर्यंत जाता येईल. हे कशा करता दिलंय? अरे याच्यामध्ये साक्षात देवे तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. जसं नदी त्या नदीवर पाणी तुंबतं आनंद बाबा, आणि पाणी तुंबलं का त्याच्यावर शेवाळ येतं. काय येतं? शेवाळ आलं का खालचं पाणी दिसतं का? का बरं? वरती काय आहे? शेवाळ आहे. तसं याच्यात देव आहे, पण झालं काय? तिची माया आहेत ना, त्या मायेचं पांघरून तुम्ही आम्ही घेतलंय. माया बाजूला करा, तू देव आहे हे कोणाला विचारायची गरज नाही बाबा. लक्षात येतं ना मी काय बोलतो? आपण देव आहोत. ऐका ना, फक्त दाखवणारा कोणीतरी लागतो. मग दाखवणारा कोण असतात? जे दाखवणारे असतात त्यांना संत म्हणतात. देव आहे, देव आहे, उदय मंदिरी जेव्हा आहे, उदय मंदिरी तो दोन्ही पाहे, उदय मंदिरी तो दोन्ही पाहे. देव आहे, उदय मंदिरी तो दोन्ही पाहे, उदय मंदिरी तो दोन्ही पाहे, उदय मंदिरी तो दोन्ही पाहे. देव आहे हृदय मंदिरी शोधोनी पाहे. अहो आपण देव आहोत. मी तो वासुदेव तत्वता, वासुदेव तत्वता,
पाठ आहेत महाराज. अहो संसाराचं प्रमाण सुद्धा घोळू घोळू म्हणतो जाऊ चार दुःख मुळ म्हणतो का नाही सकाळी सकाळी काकड्यात. अहो म्हणतो का नाही संसार कसा आहे म्हणतो दुःख मुळे म्हणतो. पण त्या संसारा करता किती आटापिटा आहे. हाडाचे काळ रक्ताचं पाणी दिवसाची रात रात्रीचा दिवस. मग नंदुरबार पाहत नाही पुन्हा पाहत नाही धुळा पाहत नाही कशा करता संसारा करा या फुटक्या संसारा करता. ऐका ना महाराज बरं हा फुटका संसार सुख दिला असं तुम्हाला वाटतं. अहो देतच नाही महाराज. आपल्याला असं वाटत नाही कांद्यात भेटल वांग्यात भेटल टमाट्यात भेटल द्राक्षात भेटल डाळिंबात भेटल मिरच्यात भेटल वांग्यात भेटल. पण खरं सांगू का ऐका ना कशातच भेटत नाही. आपण फक्त रिया करतोय. आपण नको त्याच्या मागं लागले. तुकोबराय म्हणले या भानगडीत पडू नका मोडून या वाटा सूक्ष्म गुस्तर. ज्ञानोबराय म्हणले तरी जडजोडून वाईला निघ ये भक्तीच्या वाटे लाग आणि जिया पावशी व्यंग निज धाम माझे. तुला माझ्यापर्यंत जर यायचं असेल ना तर एक काम कर आता काय कर जागा हो निस्ता जागा होऊ नको. आता जागा रे भाई न जागा आता जागा रे भाई न जागा जागा आता सावध व्हा. का सावध व्हा. अहो बाकीचे किती मेले सोडा सोडा बाकीचे किती मेले द्या सोडून बाहेरचे. आपल्या घरातले काही कमी गेले का. आपल्या घरातले कोण कोण गेले. आता मेला पंजा मेला बाप मसला गेला देखत देखत ना तू पंतो तोही कैसा झाला देखत देखत ना तू पंतो तोही कैसा झाला. आता मेला पंजा मेला बाप मसला गेला देखत देखत ना तू पंतो तोही कैसा झाला देखत देखत ना तू पंतो तोही कैसा झाला. आपल्या घरातले काही कमी गेले का महाराज. कितीतरी गेलेत ना बा. बरं बाहेरचे काही कमी गेले नाही. 9 भी मर गए 10 भी मर गए 788 33 कोटी ये तो उरो नाही आले अवतार. बाकीचे सोडा. आपल्या घरातला आजा गेला पंजा गेला बाप गेला आणि देखत देखत आपण पण जाणार आहेत. हो पण आपण एक गोष्ट विसरलोय बा. काय गोष्ट विसरलोय. आपल्या डोक्यातच नाही का आपल्याला मरायचंय. आपल्या डोक्यात नाही. आता तुम्ही इथं सगळे बसले तुमच्या सगळ्यांचं मन माझ्या कीर्तनात आहे का आता. मरेची शपथ आहे अजिबात नाहीत महाराज. हो कोण म्हणशील कुठलं पुट्ट रे लयचे एवढे एवढे. हो कोणाच्या मनात काय चालू आहे सांगू शकत नाही. काही म्हणतील कधी कीर्तन संपित रे काही म्हणतील नाशिकला जायचं रे कोण म्हणणार ओझरला जायचं रे बाबा म्हणतील अरे पुढच्या कार्यक्रमाचं काही पाय बरं नुसता चरट वळू नको बरं. म्हणजे कोणाच्या मनात काय चाललंय सांगू शकत नाही. पण एक सांगू का बा प्रत्येकाच्या मनामध्ये एक गोष्ट मात्र खरी आहे का जे सुख कोणालाच नाही ते सुख मात्र मला मिळावं. बरोबर आहे का नाही नवनाथ बाबा. कोणाला सुख आवडत नाही हो. हो सुख सर्वाय रुच्यते दुःख कोणाला रुचत नाही. तुम्ही आपण या ठिकाणी आपल्या घरातले एवढे गेले बरं जेवढे गेले त्यांची चिता पेटवायला बाहेरून लोक आले का. कोणी पेटवली. बळे बांधोनिया देती काळा हाती. ऐका ना बळे बांधोनिया देती काळा हाती. काळाच्या ताबेमध्ये आपणच बांधून दिलं ना. बरोबर आहे का नाही. काही पाकिस्तान मधून लोक आले का. आपणच काय केले पेटवले आपणच सगळं काही केलं. मग तुकोबराय म्हटले अरे बाबा एकदाच नर शरीर भेटलं शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. फेरा म्हणजे साकोरे ते आडगाव नाहीये. हो कुर्नोली तर साकोर नाही येत. मग केवढा फेरा येतो तू बाबा. एक योनी कोटी कोटी फेरा. अरे आत्ताचे फेरे वाचता येतील. कुर्नोलीचं कीर्तन झालं का आडगावचं करता येईल. पण तो फेरा वाचवणं शक्य नाहीच बाबा. एक योनी कोटी कोटी फेरा. अरे कोट्यावधी जन्मानंतर मनुष्य शरीर प्राप्त होईल. तुम्ही असं कधी पाहिलं का आडगाव मधले 5-50 गाढव एकत्र आले आणि त्र्यंबकच्या वारीला गेले. अहो पाहिलं का. गाढवाला वारी कळत बोला ना. गाढवाला वारी कळत. गाढव कधी वारीला जाती
गाढवाला कधी कीर्तन कळत, गाढव कधी कीर्तनात बसत. लक्षात येतंय ना तुमच्या? मी सांगत नाही, प्रमाण देऊ का? नाही तरी काय थोडी. आणि श्वान सुकरी एवढे जीव झाले हो, ते जीव आणि या जीवामध्ये बदल काय राहिला? ज्याच्या हातून भगवंताची भक्ती घडत नाही, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही. संत महात्मे म्हणले ते बाकीचं सोड. अरे बाबा, पण तुझ्या घरातले एवढे गेले, मग त्या स्मशानामध्ये जाताना तू पाहिलं नाही का? बरं जाऊ दे, तिथं गेल्यानंतर त्यांची चिता ढांडाण ढांडाण जाताना पाहिली नाही का? मग पाहिली तर सावध का होत नाही? या अभंगाचं पहिलं चरण. एक पाहताचा एकची दहने हो, एक पाहताचा एकची दहने, एक पाहताचा एकची दहने, एक पाहताचा एकची दहने, एक पाहताचा बाबा टाळी तर वाजवा. एवढं गोड गायलं महाराज त्यांनी. म्हणजे टाळी वाजवायचा बी काटाळाच बा. जाऊ दे, काय नका वाजू बाबा, आम्हाला काय आता आहे, आम्ही घेईलच उक्त. जाऊ दे. काय सांगत होतो? कीर्तन. धन्य. एक पातसा एकाची दहने, सावध त्या गुणे कार्य व्हा. मी तर म्हणतो बाबा, कृत त्रेता द्वापार कली 4 युगापासून किती दहन झाले असतील? कधी विचार केलाय आपण? कितीतरी दहन झालेत ना बा, ऐकायला. पण दहन अजून थांबलेले नाहीत. यायचे थांबले नाही आणि जायचे थांबले नाही. बरेचसे लोक म्हणतात, पहा ना आत्ता बोलत होता ना, गेला ना, कसं झालं पहा ना, आत्ता चहा पेलो हो, आत्ता जेवण केलं हो, आत्ता होता हो, आणि आत्ता लगेच निरोप आला हो. खरं सांगू का बाबा, तू सुद्धा तुझ्या गाडीपर्यंत पोहोचशील म्हणून सांगता येणार नाही. कोणाचं मरण कुठंही सांगता येणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, अरे मग त्या स्मशानामध्ये गेला, तिथं गेले ती चिता जाळताना पाहिले ना. दोंडा महाराज देगलूरकर एक वाक्य सांगायचे बा. दोंडा महाराज देगलूरकरांचं एक जुनं कीर्तन ऐकलं बरं का बाबा, आनंद बाबा. ते सांगायचे, सकाळची देवपूजा नाही करता आली करू नका. ऐका बरं, सकाळची पूजा नाही करता आली करू नका. मंदिरामध्ये देवाकडे दर्शनाला नाही जाता आलं जाऊ नका. पण तुमच्या ड्युटीवर तुमच्या कामावर जाण्याच्या अगोदर दररोज स्मशानभूमीमध्ये जा, स्मशानभूमीचं दर्शन घ्या आणि मग तुमच्या कामाला लागा. का? अरे स्मशानभूमी पाहिली
का आपल्या डोक्यात राहतं काय आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस इथं यायचंय. आता समजा मला कळालं का 12:10 निलेश महाराज जाणार आहे कुठं, लासलगाव नाही, यमपुरी. मग आमचे नंदूबाबा म्हणले लय पॉकेटा करता पळाला, आमच्यापेक्षा लय पळाला, लय लांब हिंडला, द्या 2-4 लाख रुपये खर्चायला. बरोबर. आमचे माऊली म्हणले लय गुलाबजाम आवडायचे ओ निलू भाऊला, द्या भरपूर गुलाबजाम खायला. आमचे पंत म्हणले अरे भेळवाला होता रे, आपल्याला कधी मध्ये भेळ आणायचा रे, द्या याला भरपूर भेळ खायला. आमचे आनंद बाबा म्हटले अरे याला लय बर्फी आवडायची रे, द्या बर्फी खायला. सगळे आवडीचे पदार्थ माझ्या पुढं ठेवले सगळे. आणि मी जाणार किती वेळात ये, आता किती वाजले, 12:05 कमी, 12:05 कमी, 12:05 म्हणजे मी याला फक्त 5 मिनटं राहिले, 5 मिनटं. आणि 5 मिनटात मी जाणार आहे ना. मस्त आवडीचे पदार्थ आहे. खरं सांगा काय खाईल हो मी त्याच्यातलं, अहो काय खाईल, माती खाईल का, आता काही खाणार नाही. माझ्या डोक्यात एकच, मी मरणार. जाऊ द्या आता कीर्तनात काय झालं ना काही डोक्यात ठेवू नका, एक गोष्ट ध्यानात ठेवा. ही खुर्ची दिसते का तुम्हाला, खुर्ची, तो टेबल दिसतो का टेबल, हो ती खुर्ची आहे ना, ही खुर्ची लय महत्वाची आहे बा. तुम्हाला बाकीच्या खुर्च्या भेटतील अथवा नाही भेटणार. तुम्हाला ग्रामपंचायतची असेल सदस्याची बाकीच्या सगळ्या खुर्च्या बाजूला ठेवा, त्या तुम्हाला भेटतील अथवा नाही भेटणार. पण ही खुर्ची अशी आहेत बाबा, एक ना एक दिवस तुमचा आमचा असाच फोटो त्या ठिकाणी ठेवलेला राहील, त्याला असाच हार घातलेला राहील, त्याला अशी शाल पांघरलेली राहील, असंच कोणाचं तरी कीर्तन चालू राहील. फक्त सांगणारा बदलेल, ऐकणारा बदलतील, पण तुमचं आमचं सुद्धा एक ना एक दिवस दाव होणार म्हणजे होणार. याच्यात बदल नाही. काय बदल नाही. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी. जिने तोची तरी गायब भरे, जिने तोची गाये मरणाचे तव गाठोडे पदरी. काय आहेत बाबा. जगद्गुरु तुकोबराय म्हणले आता मरणाचं गाठोडं बरोबर आणलंय. मरणाचं गाठोडं काय केलंय, बरोबर घेऊन आलोय. जो तो ज्याचं त्याचं गाठोडं बरोबर घेऊन आलंय. आता हा अभंग असा आहे बाबा, हा सोडवण्याकरता याची लिंक लावावं लागते. काही अभंगाचा उपक्रम उपसंहार जो जोडायचा असतो ना, काही दरवाजा पहिल्या दरवाजाने जावं लागतं, काही वेळेत 3ऱ्या दरवाजातून घुसावं लागतं. अशी एक मेथड असते. आता हा अभंग बघा तुम्ही कसा आहे. एक पाहत असा एकाची दणे, सावध त्या गुणे कार्य नवा, मारा हाका देवा भय 88. काय करा, मारा हाका भय 88. का मारायचं, कारण त्याला मरणाची भीती आहे. मग मरण सांगितल्याशिवाय त्याला भय वाटत नाही, आणि तो त्याशिवाय भगवंताला हाक मारत नाही. माय का एक पाहत असा एकाची दणे, तू तर तिथं तुला काय झालं, स्मशान वैराग्य तयार झालं नाही, होतं स्मशान वैराग्य, पण ते जास्त काळ टिकत नाही. स्मशानात राहत होता म्हणतो पाना काय खरं आहे, जावंच लागतं, आमकू होतं तमकं होतं फलनं होतो. गेटच्या बाहेर आला स्मशानाच्या का तोच म्हणतो पावरी तंबाखू चुना लावित, तो म्हणतो जाऊ दे लोक मरायचे चालूच राहणार आहे. म्हणजे हे त्याच्या डोक्यामध्ये राहत नाही. वैराग्य जास्त काळ टिकत नाही. आता वैराग्य आपलं फार अवघड आहेत मार. आपलं वैराग्य कसं आहे माहिती आहे का, आपलं वैराग्य लोकांना दाखवण्यापुरतं आहे. हो असा टाप टाळला पाहिजे ना, काही कळत नाही. हो परमार्थाच्या गप्पा मारणारे लय झाले. आता बाबा तुम्ही बसेले, रात्री लय घेतलंय मी तिथं. हो आता काही बोलत नाही. एक तर पुढं माझ्या स्पीकर हे या भाऊनी कॅमेरा लावेले,
CCTV लावेल कुठं डोक्याला ताण करता जाऊ द्या मार द्या आपला एक तर एवढा जीव पाडला वेळ आल्यावर कोणी येत नाही बाबा असो काय बोलत होतो महाराज ऐका तुम्हाला आम्हाला मरणाचं गठोडं आपण बरोबर आणलंय बरं या मृत्यू लोकांमध्ये कितीतरी महान राजे झालेत वा त्यांना तरी इथं राहता आलं का हिरण्यकशिपूने काही कमी प्रयत्न केले का ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून घेतली ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाने सांगितलं वरमृत माग म्हणले काय मागायचं ते हिरण्यकशिपू म्हणला मरणच नको ब्रह्मदेवाने कपाळावर हात मारला ब्रह्मदेव म्हणले मला मारावं लागत आहे कोण ऐकू राहिले ना तुम्ही ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे कमी नाही बरं का ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला 14 इंद्र मारत आहे किती इंद्र 14 मारत आहे सांगा त्याचा जर एक दिवस एवढा तर ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असेल बरं का हो अरे म्हणा शोककर्षी घरी गेले का वाचून घ्या त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन तुम्हाला आम्हाला पाहायला भेटेल महाराज हो त्या मार्कंड्या किती पडे कोणाला काय पडे सगळं त्याच्यामध्ये वर्णन आलेले मग तुम्हाला आम्हाला आयुष्य किती छटाकभर आयुष्य आहेत महाराज 100 वर्षाचं कोणी 100 वर्ष जगायला तयार नाही बाबा कोण जगतंय 100 वर्ष त्या हिरण्यकशिपूला म्हटला अरे आपण तपश्चर्या केली वाया जाईल म्हणले असं करा मला दुसरी वर द्या खाली मरण नको वर नको आश्रय नको शास्त्रय नको इकडून नको तिकडून नको बाहेर नको हात नको स्त्रीकडून नको पुरुषाकडून नको आणि कोण मागून घेतले आणि आता त्याला असं वाटायला लागलं मला कोणी मारणार कोणाला हिरण्यकशिपूला पण भगवंत एवढा हुशार चतुर तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी त्याच्या पोटी 1000 मला घातला पण त्याने एक कायदा पास केला आपल्या राज्यात माझ्याशिवाय कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही कोणी ठरवलं हिरण्यकशिपूने ह्या अवलदी अशाच राहतात ज्याला देवाचं नाव आवडत नाही हे हिरण्यकशिपूच्याच अवलदी राहतात महाराज हो त्यांनी ठरवलं आता आपलं नावाशिवाय कोणी नाव घ्यायचं नाही पण भगवंत एवढा हुशार चतुरा तो शिरोमणी भगवंतानी त्याच्या पोटी असा जन्माला घातला का तो फक्त नारायण म्हणणारात पाठवला नंतर त्याचं ऑपरेशन कसं केलं कसा अवतार घेतला सगळं तुम्हाला माहिती आहे सांगून टाइमपास करत नाही दुसरं उदाहरण घ्या दुसरं उदाहरण काय मारा देवाचा सक्का भाचा कोण मी अजिबात नाही निलेश महाराज नाही देवाचा सक्का भाचा कोण तो अभिमन्यू चक्रुयुगात पडला रक्ताच्या थारोळ्यात पडला देव काही नाशिकला गेला होता का अहो देव कुठं होता तिथंच होता ना ठरवला असतं तर वाचू शकत नव्हता का बाबा उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन परीक्षिती राजाला त्या ठिकाणी मुंडका खाली केलं ब्रह्मास्त्रापासून त्याला वाचवलं मग इथं सक्का भाचा वाचू शकत नव्हता का वाचू शकत होता वाचवला का नाही वाचवला ना जाऊ दे अजून सोपं रावण सामान्य होता का एकट्या पट्ट्याला 80,000 बायका होत्या कोणाला रावणाला आपल्याला एकच राहती आपल्याला ती किती मिरून आणील पोलीस स्टेशन काय काय करील भरोसा नाही तो एकटा पट्ट्या किती सांभाळायचा 80,000 बायका देवाच्या 5 पट वाढवा बायका 16 पंचे 80 5 पट वाढवा बायका आनंद बाबा आपल्याला एकच घाम फोडी ती घरी या म्हटलं ना जावंच लागत बाबा ऐकताय ना तुम्ही एकच घाम फोडी ती अहो 80,000 बायका 1 लाख मुलं 1 लाख नातू 1.25 लाख पण तू आणि पट्ट्याची अख्खी लंका सोन्याची होती का नव्हती अख्खी लंका सोन्याची 7 कोटी घरं कोणाच्या संपत्तीचं वर्णन तुकोबरायांनी नाही केलं पण आमच्या रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलंय 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची पुढे ऐका ना महाराज काय दरारा होता त्याचा 30 कोटी देवता बंदी शाळेत टाकलेली प्रत्येकाकडे कामं नेमून दिलेले गणपती बाप्पा गाडो वळायला खंडराव दाढी कटिंग करायला आजी पाचीच्या दिवशी तुम्ही पुसतात कोणाला सटोडी सटूबाईला बरोबर ती सटूबाई त्याचे पाय चापायला कोणाचे वरून राजाने दररोज लंकेमध्ये यायचं सडा समर्जन करायचं आणि मग ठरवायचं ओझरला जायचं का कुर्नोलीला ते नंतर पण अगोदर कुठं यमाने सुद्धा अगोदर त्याच्या पुढं जायचं त्याला सलाम ठोकायचा आणि मग ठरवायचं आडगावचं उचलायचं का लासलगावचं ते नंतर पण अगोदर सलाम कोणाला रावणाला याच्याही पलीकडे बोलू का बाबा काय त्या रावणाची ताकद होती बाबा अहो त्याचा एकच मुलगा सांगतो इंद्रजित नावाचा बाहेर जर फिरायला निघाला समोरून यम आला तुम्हाला आम्हाला जो घ्यायला येतो तो त्या यमाची इंद्रजिताची कधी गाठ पडली यमाने जर इंद्रजिताला पाहिलं तर यमाला 3 दिवस ताप येत होता बाबा इंद्रजित म्हणजे शाशाचा अवतार आहे तो काही सामान्य नाही एवढा दरारा होता कुंभकर्ण होता ना कुंभकर्ण त्याचा एकच भाऊ बर का रे पिल्लू ऐका
तो कुंभकर्ण असा होता बा, इकडे लक्ष द्या. त्या कुंभकर्णाची एका बाजूची नागपुडी एवढी मोठी होती बा, 1800 गाढवं चरायला जायची. ऐकू राहिले ना तुम्ही? तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती, मी राहिला तिडत होतो लंकेत काही दिवस. नाही हो, नाथ रामायणामध्ये वर्णन केले. त्याच्या एका दरवाजाला 2200 क्विंटल सोनं होतं महाराज. एवढा मोठा असलेला राजा, एवढा मोठा असलेला सम्राट राजा, त्याला रावण म्हणतात. मंदोदरी सारखी पतिव्रता स्त्री होती महाराज. काय सामान्य होती का मंदोदरी? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. आपल्या ठिकाणची महापाप ज्यांच्या नावाने जात होते अशी त्याची एक पतिव्रता स्त्री होती. ब्रह्मदेव दररोज घरातली देवपूजा करायला होता. शेवटी काय घडलं, प्रभू रामचंद्रांनी बाण मारला आणि त्याचं पार्थिव समुद्र किनाऱ्यावरती पडलं. त्यावेळेस आता रावणाला काय म्हणजे आयुष्य कमीत का बुवा, 14 चौकडे लंका, नाता, कृत, त्रेता, द्वापार, कली एवढे सगळे झाले का एक चौकडी. अशा किती चौकड्या? 14 चौकड्या. रावण त्या ठिकाणी आता चितेवर ठेवला. ब्रह्मदेव तुपाची धार घेताय, त्याच्यावरती टाकताय. शेवटचे मंत्र उच्चारण करता करता डोळ्यातून पाणी आलं. नारद महर्षींनी बघितलं आणि नारद महर्षी त्या ठिकाणी म्हटले, बाबा का डोळ्यातून पाणी येत आहे? त्यावेळेस सांगितलं, अरे बाबा या पृथ्वीवर अनेक राजे झाले, अनेक राजे पुन्हा होतील, पण या रावणासारखा सम्राटशील राजा पुन्हा या धर्तीवर होणे झाला का हो बाबा दुसरा राजा तसा? नाहीत. मग त्या ठिकाणी नारद महर्षी म्हणली, एक काम करा ना, या मडक्या गाडग्या सारखे शरीर कोणी बनवले? तुम्हीच बनवले ना. मग त्याच्याकरता रडत बसण्यापेक्षा एक काम करा ना, काय उठवा ना म्हणले पुन्हा रावण. तुमच्या हातात येत ना. उठावला का? उठावला का? नाही ना महाराज. अहो देवाचा वशिला मरणापाशी चालत नाही.